योजनेच्या पात्र महिला जर तुम्ही देखील ठरत असाल तर आता तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट देखील आलेली आहे। महत्त्वाची अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आलेली आहे। आता ही महत्त्वाची अपडेट देखील ठरणार असून आता ही आनंदाची बातमी देखील ठरणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही पण आता समोरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल। समोरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या देखील डोक्यामध्ये घुरत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता तुम्हाला देखील समोरचा हप्ता म्हणजेच आता डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला नाही त्या महिलांना डिसेंबरचा मिळणार आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना आता पूर्णपणे जानेवारीचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता देखील तुम्हाला करायचं काम राहिलेलं नाही। आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता हा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांना न मिळता फक्त आता या 8 महत्त्वाच्या जिल्ह्यात मिळणार। आजपासून या 8 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर चला कोणकोणत्या महिलांना दिलासा मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा वाटप देखील होणार आहे, पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला, अर्धवट देखील व्हिडिओला बघू नका। व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती देखील आलेली आहे। आता या 8 जिल्ह्यातील महिलाच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आलं तर तुम्हाला देखील आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी करू नका। समोरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता कधी येणार जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल आणि तुम्हाला पण देखील अशी चिंता भाजत असेल की डिसेंबरचा हप्ता मिळणार तर मिळणार कधी, आता तुमची देखील आता डिसेंबर महिन्याची चिंता मिटलेली आहे। तुम्हाला पण आता डिसेंबरचा महिना देखील पूर्णपणे या ठिकाणी हप्ता टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। तर चला काही महत्त्वाच्या जिल्ह्यामध्येच हा हप्ता टाकण्यात येणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्ही देखील पूर्णपणे टेन्शन मुक्त होणार असून तुम्हाला पण हा हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हप्ता टाकण्यात येणार, कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 8 जिल्हे, ज्या 8 महत्त्वाच्या जिल्ह्यातील महिला पूर्णपणे खुश होणार आहेत, त्या महिलांना पूर्णपणे दिलासा मिळणार आहे। त्या जिल्ह्यातील महिलांना पूर्णपणे खुश करण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं असून आता तुमच्या जिल्ह्याचं नाव पण याच 8 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं। या 8 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील दाखल करण्यात आलं असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आलं तर तुम्हाला देखील आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडला समजून जा, कारण की आता या जिल्ह्यातील महिलांना देखील पूर्णपणे हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील बहिणींना दिलासाच देण्याचं काम देखील सुरू केलं असून आता या जिल्ह्यातील बहिणींना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। आता या 8 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही देखील राहत असाल किंवा तुम्ही पण या 8 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामधून फॉर्म अर्ज केलेला असेल तर तुम्हाला देखील आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील करू शकते। तुम्हाला देखील आता डिसेंबरचा हप्ता पूर्णपणे मिळून जाणार आहे। तर चला 8 जिल्हे कोणते असणार आहेत सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे प्रश्न राहणार नाही, तुमचा देखील पूर्णपणे प्रश्न सोडवला जाईल। तर चला कोणते असणार आहे महत्त्वाचे 8 जिल्हे, ज्या 8 जिल्ह्यातील महत्त्वाच्या या 8 जिल्ह्यातील पूर्णपणे बहिणींना खुश करण्याचं काम सुरू झालेलं आहे, आनंदी करण्याचं काम देखील सुरू आहे। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 8 जिल्ह्यामध्ये आलं तर तुम्हाला देखील डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक महत्त्वाचं काम देखील करायचं आहे, जे महत्त्वाचं काम तुमचं जर अधुरं असेल किंवा तुमचं देखील हे महत्त्वाचं काम चुकलेलं असेल तर तुम्हाला देखील ते दुरुस्त करावे लागेल। हे एक महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। तर चला सविस्तरपणे आपण ती 8 महत्त्वाच्या जिल्ह्याची यादी दाखवून घेऊ, पूर्णपणे ते बघूया कोणते असणार आहे ते 8 महत्त्वाचे जिल्हे। सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते 8 जिल्हे बघूया आणि ते महत्त्वाचं एक काम, जे महत्त्वाचं एक काम तुम्हाला करणं गरजेचे ठरणार आहे। जर आता तुमचं देखील हे महत्त्वाचं काम अधुरं असेल तर तुम्हाला देखील ते पूर्ण करावे लागणार आहे। तर चला 8 महत्त्वाचे जिल्हे जाणून घे, जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल। आता यामध्ये नांदेड जिल्हा,
जर आता तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा नांदेड जिल्हा असेल तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यामध्ये राहून असा चिंतेत असेल की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, तर तुमची देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे चिंता करू नका. जालना जिल्ह्यातील जर तुम्ही पण पात्र महिला ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहून जर चिंता करत असाल तर तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. धुळे जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. धुळे जिल्ह्यातील पात्र महिलांना देखील हा हप्ता मिळणार आहे. डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांची पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्यात येणार असून जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर आता तुमची देखील आता डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. समोरचा जिल्हा नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा नाशिक जिल्हा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासाच मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या महिलांना पण आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पूर्णपणे नाशिक जिल्ह्यातील महिलांना हा हप्ता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहून पात्र महिला ठरत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही देखील अर्ज केलेला असेल तर तुमची देखील आता चिंता मिटलेली आहे असं समजून चला. समोरचा संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही देखील संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल तर तुम्ही देखील आता अडचण करू नका. तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना देखील हा हप्ता टाकण्यात येणार आहे. डिसेंबरच्या महिन्याची प्रतीक्षा जर संभाजीनगर जिल्ह्यातील महिला करत असाल तर त्यांची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा मिटलेली आहे. लाडक्या बहिणी खुश देखील झालेल्या आहे. लाडक्या बहिणी आनंदी देखील झालेल्या आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपण्यात आलेली आहे. तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. फक्त एक महत्त्वाचं काम करणं तुमच्यासाठी गरजेचे ठरणार आहे. ते महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करावं लागणार आहे. समोर आपण ते महत्त्वाचं काम पण बघणार आहोत जेणेकरून तुमचं पण ते काम पूर्ण होणं आवश्यक आहे. जर तुमचं पण ते काम चुकलेलं असेल तर तुम्हाला देखील आता एक आनंदाचीच बातमी आलेली आहे. तुम्हाला पण ते काम दुरुस्त देखील करावं लागणार. समोरचा जिल्हा असणार आपला धुळे जिल्हा. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. फक्त तुम्हाला हे महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. धुळे जिल्ह्याचे नाव देखील या 8 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल, धुळे जिल्ह्यातील पूर्णपणे लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला पण हा हप्ता मिळणार आहे. फक्त तुम्हाला एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे. तर चला ते महत्त्वाचं काम बघू. हे महत्त्वाचं काम देखील तुमचं पूर्ण होणं अत्यावश्यक सांगण्यात आलेलं आहे. ज्या महिलांचे महत्त्वाचं काम अधुरं आहे त्या महिलांनी लवकरात लवकर हे महत्त्वाचं काम करा. ते म्हणजे ई-KYC. जर तुमची देखील अधुरे असेल तर तुम्हाला देखील ई-KYC पूर्ण करावी लागेल. लाडक्या बहिणींची ज्या बहिणींची ई-KYC बाकी आहे त्या बहिणींना ई-KYC करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.